हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आहे. पण मजेतच आहोत. आणि इथे बसल्यावर आम्ही लाईट गेलेली आहे. तर आमच्याकडे इन्व्हर्टर आहे तर काही हरकत नाही, पण बाकी लाईट गेली आहे सगळी. आणि पूर्ण अंधार झाला आहे बाहेर, कारण एवढ्या जोराचा पाऊस आला आहे तुम्हाला काय सांगायचं. पूर्ण वादळ, हवा, तुफान, पाऊस, ढग काय वाजत आहे. पूर्ण असं वाटलं आज की प्रॉपर पावसाळ्यावाला पाऊस पडला आहे. तर भरपूर पाऊस आला आहे, तेच बघत बसलो होतो. आणि ते जे गरजते ना त्याच्याने ते मला अजिबात आवडत नाही, भीती वाटायला लागते. तर असो, विजा पण होता मला सोबत असं सगळं आहे. तर तेच म्हटलं व्लॉगला पण स्टार्ट करते, तुम्हाला पण दाखवतो मी बाहेरचं वातावरण. आणि इथे आहे रुजूल. रुजूल तर तुम्ही बघू शकता घरात कसा अंधार झाला आहे सगळीकडे. कुठे तर काय दिसतच नाही. हे बघा, असं वाटतं आता रात्रच झाली, पण वाजले आहेत फक्त 4:30. 4 वाजतापासूनच चालू झालं आहे सगळं. आणि इथे बघू शकता पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे. पूर्ण झाडांच्या कुंडांमध्ये पाणी भरलंय. सगळं घाण झालंय, त्या उद्यासाठी काम वाढलेली. चला, त्यानंतर तुम्हाला मी दाखवलंच वातावरण. आणि हे आता ना दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. तर इथे सकाळी उठले, आपलं फ्रेश वगैरे झाले, सकाळची कामं वगैरे सगळे पण करून घेतली मी, झाडू पोछा जे काही. आणि इथे आता मी आंघोळ करून किचनमध्ये आली आहे. तर इथे ना टमाटरचा डबा होता फ्रीजमधला, तर ते टमाटर संपले होते. तर त्याच्यात इथे मला घासून घ्यायचं होतं, कारण ते कसं आपले हात वगैरे लागतात, तर ते घाणच होते त्याच्यामुळे. आता ते इथे मी क्लीन करून घेते म्हटलं. तर इथे तेच धुवून तिकडे वाळत ठेवलं. त्यासोबत इथे रुजूल पण खेळत होता आणि यांची तयारी चालू होती, यांना ऑफिसला निघायचं होतं. तर इथे ना सकाळी नाश्ता करून घेतला होता. तर भांडे पण होते नाश्त्याचे, तर म्हटलं हात लागला ते पण घासून घेते. आणि तिकडे कुकर दिसत असेल गॅसवर, तर त्यामध्ये ना भात मांडला होता मी. वेळेवर मला भात म्हणजे केला मी, कारण नाश्ता इतका हेवी झाला की हे टिफिन नाही नेत बोलले होते. पण मग मी त्यांना जबरदस्ती म्हटलं घेऊन जा, दुपारचं लागतेच काहीतरी थोडंफार, सकाळच्या नाश्त्यावर कसे कराल. त्याच्यामुळे मग यांना जबरदस्ती केली मी. तर मग इथे आता भात करून घेतलं, कारण ना रात्री काय झालं आहे, लेट आले तर हे जेवण नाही केलं नाही. तर रात्रीची भाजी उरली होती, मिक्स व्हेज केलं होतं मी रात्री. तर तीच भाजी उरली आहे. आणि आता मोसम थंड झाला आहे, तर भाजीचं काय प्रॉब्लेम नाही खराब वगैरे होण्याचं, चालून जाते. आणि मग एवढी भाजी टाकून देणं पण चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं भाजी पण यूजमध्ये येऊन जाईल, त्याच्यासाठी तुम्ही टिफिन घेऊन जा. थोडी तुम्ही घेऊन जा, थोडी मला होऊन जाते दुपारी. भूक नसली तरी खाल म्हटलं, मी पण तसंच करणार आहे. तर इथे आता भांडे घासत आहे. आणि रुजूल काहीतरी सांगायलाच आला होता इकडे मला, म्हणजे तो काहीतरी म्हणत होता, पण त्याचं आपलं चालू होतं. मी म्हटलं थांब बेटा, करू दे पटपट. तर इथे ते, आणि इथे हेअर वॉश केले होते मी. तर केस पण ओले होते सगळे, त्याच्यामुळे मग मोकळेच ठेवले होते. आणि वातावरण कसं थंडचं, जर आता म्हटलं कशाला ओले केस बांधून ठेवायचे, डोकं वगैरे पकडलं म्हणजे आफत. तसं तर काय होत नाही मला, पण कधी सांगता येत नाही, वातावरणामुळे पण फरक पडते. तर इथे मी आता बघा तुमच्यासोबत बोलता बोलता भांडे पण धुवून घेता पटपट. आणि मग त्याच्यानंतर ना बाकीची कामं करायची होती मला थोडीफार. आणि केस तर एवढे गळत आहे का त्याचं काय सांगायचंच ना. बघू शकता माझे केस कसे झाले, इतके पातळ झाले. याच्यासाठी काय करावं काय कळत नाही आहे, पण काहीतरी करावंच लागेल ना. तर काही दिवसांनी माहीत पडलं केसच नाही म्हणते डोक्यावर, तर असं नको व्हायला. त्याच्यामुळे नाश्ताही की सकाळी करतो म्हटलं तर नाश्त्याचे भांडे असतातच काय ना काय. त्याच्यामुळे इथे आता नाश्त्याचे भांडे धुवून घेतले. आणि इथे ना आता कुकर झालं होतं भाताचा, तर म्हटलं वरण पण लावून घेते का कुकरमध्ये, कारण रुजूला लागेल दुपारी वरण भात त्याच्यामुळे. तर इथे तेच आता मी डाळ वगैरे धुवून घेत होती. तर डाळ धुवून घेते आणि मग वरणाचा कुकर लावून देते, कारण तिकडे भाताचं कुकर झाला आहे तर तो थंड होईपर्यंत आपलं
वरणाचा कुकर पण होऊन जाईल, म्हणजे त्याला शिजवून होऊन जाईल वरणाला. आणि त्यासोबत इकडे टिफिन वगैरे यांचं वॉश करून ठेवलं होतं, का रात्री लेट आले आणि मी म्हणजे रुजूल झोपला होता तर मी पण लेटूनच होते, त्याच्यामुळे मग ते टिफिन तसंच राहून गेलं होतं. तर मग ते आत्ता वॉश केलं मी आणि आता यांना टिफिन न्यायचं आहे तर ते लागेलच त्याच्यामुळे. तर इथे भात रेडी आहे, तिकडे भाजी तर आहेच आहे रात्रीची, तुम्हाला सांगितलंच. कारण मला ना असं अन्न उरलेलं फेकायची इच्छा होत नाही, मी कधीच फेकत नाही. जेव्हा कधी ते असं खराब झालं तेव्हाच मी फेकते, नाही तर मग आम्ही ते यूज करूनच घेतो. कारण बोलताना काय वाटत नाही, शिळं नाही खायला पाहिजे, असं नाही खायला पाहिजे, पण उरलं एखाद्या वेळेस तर ते टाकून द्यायची काही इच्छा होत नाही त्याच्यामुळे. आणि मग इथे आता भांडे वगैरे धुतलं होतं, सगळं पाणी पाणी झालं होतं, त्याच्यामुळे म्हटलं हात लागला क्लीन पण करून घेते. आणि भाताचं कुकर लावलं होतं ना, तर ते छोटा कुकर तुम्ही बघितलं असेल. आणि तसंही आपण डायरेक्ट भात जेव्हा लावतो ना कुकरला, तेव्हा त्याचं थोडं थोडं पाणी असं उडतेच बाहेर शिट्टीसोबत, त्याच्यामुळे इथे थोडंसं पाणी पाणी पण झालं होतं इकडे तिकडे. तर त्याच्यामुळे म्हटलं हे हात लागलं, सगळं क्लीन पण करून घेते. आणि हे इथे क्लीन करतच होते मी, तर हे पण इथे बॉटल वगैरे घेऊन आले पाण्याच्या, जे यांना ऑफिसला न्यावं लागतं, ते थोड्याशा वॉश करायच्या होत्या त्याच्यामुळे. तर हात लागला, आता मी ते पण इथे घासून घेणार आहे. त्याआधी ना इथे सिंक घासून घेते, म्हटलं मला सवय आहे भांडे धुतले की मी सिंकला पण एक हात फिरवूनच घेते. कारण जेव्हा आपण भांडे धुतो ना, सिंक थोडं कसं चिकटच होते, कारण आपले तेलकट वगैरे भांडे असतात त्याच्यामुळे. तर मग इथे आता हात लागला, एक हात म्हणजे भांडे धुता धुता सवय होऊन गेली ही, की एक हात इथे पण मारूनच घ्यायचा सिंकला, तर आपल्याला फ्रेश वाटते. आणि हे जे भांडे घासणी आहे ना, त्याच्यामध्ये मी कधीच असं न धुता ठेवत नाही ते, कारण ते ना त्याच्यामध्ये थोडंफार जरी अन्न असलं तर मग कॉक्रोच वगैरे होतात तिथे पूर्ण त्याच्यामुळे. आणि सिंकमधूनच कॉक्रोचची हे होते असं मला तरी वाटते, त्याच्यामुळे त्याला मी कधी पण वॉश करूनच ठेवते. जेव्हा जेव्हा भांडे धुवून तेव्हा त्याला वॉश करून ठेवते, असं कधीच ठेवत नाही. तर इथे बघू शकता आपले सिंक पण मस्तपैकी क्लीन करून झालेलं आहे. आणि हे सिंकच क्लीन करत होते जेव्हा हे आपले बॉटल वगैरे घेऊन आले, कारण काय झालं यांची एक बॉटल मला वाटते गाडीमध्येच खाली होती, तर हे रुजूला घेऊन खाली गेले होते, तेव्हा मी हे सगळे कामं आपले करत होती. आणि मग हे घेऊन आले, तर मग आता त्यांचं सगळं ते घासून वगैरे देते, कारण ते त्यांना काहीतरी खाली पण कॉक्रोच दिसला म्हणे, तर ते बोलले की घासून दे त्याच्यामुळे. तर हे बॉटल्स वगैरे क्लीन करते, कारण यांना पाणी न्यायला लागतात ऑफिसला, घरूनच पाणी घेऊन जातात त्याच्यामुळे. तर इथे आता तेच भांडे धुवून घेते पटकन. तर इथे बघू शकता बॉटल धुवून घेतलं आणि आता ते भरून ठेवून देते. त्याच्या आधीनं मी वास पण घेऊन पाहत होते बॉटलचा. कधी कधी काय होतं ना, आपण पाणी भरून भरून पित राहतो आणि बॉटलला ना एक वेगळा वास येते, त्याच्यामुळे मी वास घेऊन बघतेच की येत तर नाही आहे. जर तसा वास वगैरे आला तर मग आतमधून पण त्याला वॉश करून घेते, नाहीतर मग असंच पाण्याने डेलीचं वॉश केलं तरी काय फरक पडत नाही, कारण आपली डेलीची यूजची बॉटल असते तर ते डेली वॉश होतच राहते त्याच्यामुळे. आणि थोडी क्वालिटी छान असली तर नाहीच येत वास, पण थोडं लो क्वालिटीचे असले की त्याची वास येतेच. तर असो, इथे आता बघू शकता पाणी वगैरे भरून घेतलं, आता दुसरी बॉटलचा नंबर आहे, तर ते वगैरे पण मी भरून घेते. आणि तिकडे आपला कुकर होतच आहे, तुम्ही बघितलं. आणि वातावरण तर असं मस्त झालं आहे. पुण्याला मला वाटते पावसाळ्यात चालू झाला आहे की काय, जे पावसाळ्यात पाऊस पडत होतं ते यावर्षी मे महिन्यातच पडायला लागला आहे. भरपूर ठिकाणी तर मी असं फोटोज वगैरे बघितलं, तिकडे तर रस्त्यात वगैरे पूर्ण पाणी पण भरलेलं आहे. आता माहिती नाही का होते का नाही यावर्षी,
कारण आता तरी 4-5 दिवस झाले इतका पाऊस पडत आहे की काय सांगायचंच नाही आहे. आता पण थोडी बादलच होती बाहेर, तर मी सकाळीच ना कपडे वाळत टाकून दिले होते. म्हटलं हवेशीर टाकीन तर मशीनचे कपडे राहतात ते लवकरच वाळून जातात हवेत. त्याच्यामुळे बाहेर टाकून दिलेले आहे कपडे वगैरे. आणि इथे आता यांच्या बॉटल वगैरे सगळ्या भरून झाल्या की मग यांचं टिफिन भरायला घेते. कुकर थंड व्हायचं होतं म्हणून मग हे सगळं यांचं भरून ठेवत होती मी. रेडी करून ठेवलं की मग यांची तयारी झाली की पटकन निघायला बरं पडते त्याच्यामुळे. आणि डायनिंग टेबलवर बघू शकता तुम्ही, डायनिंग टेबल आहे की काय ते कळतच नाही. कितीही साफ करा त्याच्यावर काही वेळाने असंच सगळं सामान दिसायला लागते. कारण काय असते ना, समोर दिसते टेबल तर आपण काही जर असलं की पटकन तिथेच ठेवून देतो त्याच्यामुळे. तर इथे वरणाचा एक कुकर होतं चाललेला आहे. आणि त्यासोबत इथे आता पापड भाजून घेते. म्हटलं यांना टिफिनला द्यायला, कारण यांना पापड खूप प्रमाणात आवडते, उडदा मुंगाचे जे असतात ते. तर इथे आता पापड डब्यामध्ये भरून घेते. आणि कुकर तर एवढं गरम होतं तर ते पण त्याची वाफ काढून घेतली मी, कारण भात तर होऊनच जाते 2-4 शिट्ट्यामध्ये. 2 किंवा 3 शिट्ट्या केल्या की भात एकदम छानपैकी शिजून जाते. तर इथे बघू शकता कुकरची वाफ काढत होती, कसं पूर्ण धुवा दिसत होता ना. त्याआधी म्हटलं भाजी पण भरून घेते. तुम्ही बघू शकता भाजीची क्वांटिटी, कारण हे रात्री जेवलेच नाही त्याच्यामुळे ते उरलं सगळं. तर मी म्हटलं त्यांना देऊन देते टिफिन आणि यूजमध्ये येऊन जाईल. मी किती खाऊन खाल्ली असते ना, आता पण संपली नसते ती, मग ती म्हणजे वेस्टच गेली असते. त्याच्यामुळे मी जबरदस्त त्यांना टिफिन देत आहे. मी म्हटलं कसंही करा, थोडं लेट जेवा पण जेवून घ्याल. तर असं सगळं होतं हे. मग इथे आता भात वगैरे भरून घेतला आणि मस्तपैकी टिफिन रेडी करून घेतला आणि आता तिकडे भरून ठेवून देते. तोपर्यंत ते तिकडे तयारी करत होते. आणि रुजुलची मध्ये लुडबुड पण चालूच असते, त्याचंही मध्ये काय ना काय चालू असते त्याच्यामुळे. आणि पूजा वगैरे पण केली त्यांनीच. तर त्यांचं ते डेलीचंच काम आहे, आंघोळ वगैरे झाली की पूजा करणे हे ते. त्याच्यामुळे ते पूजा वगैरे करून घेतात. फक्त ना त्यांना लेट झालं होतं तर फुलं वाहायचे होते. मी म्हटलं तुम्ही निघा, मी वाहते बाकीचे उरलेले फुलं. ते मग मी नंतर देवाला वाहून घेतले. कारण बाहेरून फुलं घेऊन आणले की ते कसं टाकून द्यावे नाही वाटत त्याच्यामुळे. आणि घरी पण फुलं भरपूर लागतात, पण काही कामासाठी ना आणले होते फुलं त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता रुजूल आहे आणि हे आपली तयारी झाली यांची, आता निघायच्याच याच्यात आहेत. तर रुजूलला दिसलं मी कॅमेरा चालू केला, त्याला खूप कळते. तर बघू शकता तिकडे बाहेरचं वातावरण दिसत असेल तुम्हाला थोडंफार, आणि कपडे पण वाळत टाकलेले आहे. आणि इथे रुजूलचा पसारा आता सकाळचा. त्यासोबत आता इथे काय झालं ना, हे बॉटल बॅगमध्ये ठेवत होते आणि त्याला बॉटल पाहिजे होती, तर तो त्यांना बॅगमधून बॉटल काढत होता. ह्यांचं दोघांचं हेच चालू होतं इथे. ते बॉटल ठेवायचे, हा काढायचा, आणि तो त्यांच्या बॅगचा पिच्छा काही सोडत नाही. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं यांचं लाडबीड चालू होतं दिवसभराचं. आणि मग इथे आता हे निघून जातील. तर इथे बघू शकता इथेही गेला तो बॅगजवळ. मग त्याच्यानंतर आता हे बाय करतात. तो आता बाय करून यांना जाऊ देते. काय मागे वगे पडत नाही, कारण त्यांनी लक्षात ठेवलं वाटते की यांचं ऑफिसला जायचा ड्रेस कसा असते आणि काहीतरी डोक्यात ठेवलं आहे. कारण ते ऑफिसला जायला रेडी झाले की तो अजिबात त्यांच्या मागे जात नाही. पण आम्ही जेव्हा असं रेडी होतो तर मग त्याला कळते आपण बाहेर जाणार आहे बा म्हणून. तर तेवढं त्याच्या डोक्यात आहे. तर असं होतं आजचा छानसा ब्लॉग आणि रुजुलसोबत क्यूटचं. हे आता इथेच एंड करत आहे मी. आता त्याच्यानंतर पुढचं जे पण आहे दिवसभराचं रुटीन ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. कारण ब्लॉगनं खूप मोठा होते, मग एडिट करायला खूप त्रास होते. त्याच्यामुळे म्हटलं छोटासा ब्लॉग ठेवूया. तर इथे आता रुजुलसोबत छान थोडीफार मस्ती मजा, कारण आता हे ते गेले ऑफिसला आणि घरातले पण बरेच कामं आवरले आहेत. तर चला आता भेटू आपण अशाच एका छानशा पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा, आणि त्यासोबत नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू उद्याच्या अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.